राम राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा कृष्णा हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा कृष्णा हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा कृष्णा हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा कृष्णा हरे हरे, पुंडलिका वरदहरितो श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रेय जनार्दन स्वामी एकनाथ मुक्ताबाई की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, रामचंद्र महाराज की जय, मारुति महाराज की जय, गजानन महाराज की जय, पार्वती पते हर हर महादेव। श्री गणेशाय नमः। मुनीशी म्हणे जन्मजेयोन मुने तू ज्ञान गंगेचा डोह, तरे गीता उपदेश भावोन सांगिजे मजा, मग म्हणे वंश पायन संजयाचे वाक्य ऐकून, धृतराष्ट्रे केला प्रश्न हस्तिनापुरी, येऊन पुत्राची कळवळण धृतराष्ट्र झाला विवळ, मग संजया उता विडन पुसता झाला, कुरुक्षेत्र तरे पुण्यस्थळां तेथे कैचे खळबळ, आमाशी असे केवळ जीवन तेची, ऐसा ऐकून या प्रश्न संजय देता प्रतिवचना, के श्रीकृष्णे बोधिला फाल्गुन गीता उपदेशे, व्यूहरचनेने पांडव सैन्य देखून या दुर्धना, द्रोणाचार्य जवळी जाऊन काय बोलता झाला, के पांडव दुर्जे देखन याचा दृष्ट धुन्न सेना नायका, भीमार्जुनादी वीर विशेषण आणि सारथी श्रीकृष्णा, युयुधान विराट द्रुपदा दृष्ट केतन चेकितान काशीराजा पुरजिता, कुंती भोज शैवे युधा मन्यु विक्रांतन उत्तमोजा आणि अभिमन्यू, प्रतिविंध्याधिका समस्तन त्याचे दळीचे महारथ, आता मुचे सैन्यातन ते ऐका हो आचार्या, तुम्ही भीष्म कृपा करणं सिमिंते जय द्रोणी विकर्णा, सोमादत्ती बालिक जानन ऐसे वीरा महारथी, आमुचे सैन्य न्यूना पायीन याचे कारण एक आहे, भीष्म पितामह उभयाहीन तो आमुचा सेनापती, यांचे सेनापती वारुकोदरा यास्तवा भीष्मा ते अनुसरा, याचे रक्षण तुम्ही करा सकळा मिळोनी, हे वाक्य भीष्म ऐकोनी मग दुर्योधना न भिया म्हणून, उत्साहना कारणा लागून केला शिवनादा, सवेची शंका ते वाजनविले,
तवा नाना वाद्य शब्द झाले. ढोळ पनावा गोमुखी केले स्फुरण शंख भेरी. ऐसी ते कोणी पांडव सैन्यातन पाच जन्म वाजवी अनंत. अर्जुने फुंकिला देवदत्तन आणि पौंड्रका भीमसेने. अनंत विजय युधिष्ठिरे देकान कुळे वाजविले सुघोषा. सहदेवे मणी पुष्पकान क्रमेची जाना. नाना वाद्ये वाजिनलीन ते थोर ध्वनी झाली. जानो हृदय फुटो मांडलीन धृतराष्ट्राची. त्या शब्दापुढे दिशा गगनीन काही एकी जेना श्रवणी. ऐसे युद्धार्थ सैन्य देखोनीन समय शस्त्र संपाताचे. अविचारी पंडुसुतन म्हणून या विचारार्थ. कृष्णा सकळेंद्रिये जितन बोले पार्थ तया प्रती. पार्थ म्हणे का केशवान रथ दोही सैन्या माझी स्थापावा. जवापर्यंत मी पाहिन सर्वान या वीरांशी. तो दृष्ट दुर्योधनातेन हिता व्हावयाचे अर्थे. आले असती तयातेन मी पाहेना पृथुकाकार. यावरे श्रीचक्र पानिंद्रता ठेवित मध्ये नेऊनी. पार्थ पाये तवा सैन्य देख्या चारे पिते. पिता महादी पुत्र पौत्रन मातुळा स्वशुराने मित्रा. देखोनी कृपा विवळ गात्रन बोलिला श्रीकृष्णाशी. की युद्धाप्त वर्गा आपुलान प्राण टाकू वयाशी आला. देखोनी देही कंपा उपनलान गात्रे शिथिला झाली. दावतसे तो चेतेंद्राता चित्ता भ्रम पावते. थोर होती दुर्मी नित्य तीही देखता असे. राज्य करून ज्याची प्रीती नष्ट भोग भोगी जता ते. तेची मरणार्थ राहिले ते न करवे पापये. ह्या चार्याधिक मातेंजरी मारतील स्वस्ते. तरी आपण न मारूया न करू युद्धेच्छा. आमुचा वदरूपा धर्मन हे न जाणती अधमा. परे आपण विचारावा धर्मन देखता देखा. कुळीवदा झालिया स्त्रियासीन वना शंकरे मग पित्राशी. लुप्ता पिंडोदक क्रियासीन होतसे अंधपतना. वर्ण शंकर नरकाशी होतन म्हणून हा नरक न करावा प्रवर्ता. ऐसा विषाद युक्त पार्थन सांडले धनुष्य बाणा. ध्वजाशी टेकुने वैसरान करुणा श्रुपात करिता झाला. तो युद्धेच्छा रहित देखिला श्रीकृष्ण नाथे. मधु दैत्यवदे कठीण नैसा हृदय जो. श्रीकृष्णा तो बोलिला हास्य वदन अर्जुनाशी. हा कोण मोये समयीन पार्था तुझ उपजला पाही. पूर्वीला धन्य राजे त्याही हा नाही अवलंबिला. येणे येलोकी बरवे नोयन तवा युद्ध न करिता स्वधर्म जाये. हा कीर्तिकारक पाहिन नये स्वर्ग प्राप्ती. मागा संग्रामीचा बहुतान कीर्ती अर्जिलिया पार्था. तरी तू अर्जुन या नामार्थान करी यत्न. आठव धरून या म्हणीन हृदयचे भय सांडोनी. युद्धार्था उभा राहे रणीन घेऊनी धनुष्य बाण. ऐशावरी बोले पार्थ न गा जे पूज्य पित्याचे पिते. त्याशी झुंजे न म्हणता चिह्यातेन होये प्रत्यवाये. शब्दा म्हणता प्रत्यवाय थोरून तरी प्रत्यक्ष युद्ध कैसे करू. याशी न मारिता भिक्षा हारून करणे उचिता. धर्मार्थ कामतीन पुरुषार्थन एतस्व स्वरूप हे समजता. मारून भोग होईल प्राप्तन तो रक्ते मिश्रित याचेनी. तरी रुधिर मिश्रित पायन कर्पुराधिक भोग काये.
सुखदायक हे बोलूनी राहेन शस्त्रे टाकोनी. यावरी म्हणे ऋषिकेशीन पार्था सांडोनी स्वधर्माशी. स्वबुद्धी विलास करतोशीन मिचियासी मारणार. आणि म्हणसी संपत्ती भोगतान ते बोलणे मूर्खाचे सर्वथा. गेलिया मेलियाचा पंडिता नाही खेदा. ग्रता प्राणांचे न धरते दुःखंतरी अगत प्राणे होय सुखा. आता येत दिवशी विशेषण ऐक अर्जुना. सोयऱ्याची देहाचा शोकन तू करीतोशी सम्यक. परे असती अनेक आहार स्वाना मृगालांचे. ऐसे बोलसी तरे पाईन मी आणि तू राजे सर्वही. झालो गा नाही कहीन ऐसे नाही सर्वथा. ना उपजे नाची मरे ऐसे नाही निर्धारे. एव मागा होतो खरे पुढाही होऊची. म्हणून आत्मज्ञाने पाईन जेवी एका देहाचे ठाई. ओ मारा यौवन जरा तिहीन अवस्था होता ती. ऐसा आत्मा निरंतरं देहांतरे धरितो अपार. म्हणून येतदर्थी निर्धारण कायेशा शोका. इंद्रिय विषयाविष्ट होता तेव्हा सुख नासे सर्वार्थी. यांचा सिद्धांत ऐसा बोलतीन धीर पुरुषा. आत्मा शत्रज्ञ अविनाशी सत्येन त्याचे शत्रुरूप देह नित्य. यास्तव युद्ध करिता निभ्रांतन हानी कायशी. जीवात्मा विकार रहित यथार्थन पहिला विकार तो जायते. अस्ति विवर्धते परिणमते अपक्षीयते विनश्यन्ति. ऐसे षड्विकार पर्येशीनात्मा निर्विकार देहाशी. अनेक देह न धरी मग त्याशी तैसाची त्वजिता असे. ऐशी वस्त्रे सांडूने गिरणे मगा पुरुष घेत असे नूतने. तैशी देह घेणे तेजने आत्मयाशी. म्हणून आत्मा अच्छेद्य शास्त्रेन असौशे वायुषी न जळे अंगारे. न बुडे उदके निर्धारेन हा नित्य गता. हा नित्याची परे होतो नथवा नित्य परे नासतो. म्हणून पार्था तुझ सांगतो न करी शोका. काजे उपजलिया मरणन मेलियासी जन्म जान. परिहारा नाही निर्वाणम एतदर्थी. यास्तवात्मा देईन सोनी सदा. सदा अवध्य पायी. म्हणून शोक करण्याशी काही योग्य नवशी. अर्जुना ऐसे असोनीन क्षत्रिये युद्ध न करिता रणी. होय स्वधर्माची हानी पावे अपकीर्ती ते. धर्मयुद्धे विना क्षत्रियासी नानिक बर्वे नाही परियेशी. म्हणून संग्राम जन करिशीन तरी पावशी अपकीर्ती. कीर्ती स्वधर्माहीन होता पाप भोगी होशी पार्था. दोन्ही प्रकारे सर्वथा भोगणे दुःखा. आणि जरी संग्रामी पडशील तरी स्वर्गी भोगा भोगीशी. तू मारशी तरी पावशील राज्ये भूमंडळीचे. सुख दुःखाची आसक्ती न धरोनी क्षत्रिय झुंजती. हे निष्पापची सर्वार्थी स्वधर्म अनुष्ठाने. लाभाची ठाईन समबुद्धी धरणे पायी. हा बुद्धी योगा सैन तथा सौख्ये रूपा. ये योगित्वा राहावेन स्वकर्मानुष्ठान करावे. परे फळ न इच्छावे कर्म मार्गीचे. वेदी कर्म फळे सांगितली ती व्यवसाय रूपे बोली. वादरते म्हणून वहिलीन करी त्यागा. काजे त्रिगुण शब्द विशेषण सात्विक राजस तामस. हे त्वेजी होनी उदासन निस्ते गुणा तत्वे.
की द्वंद्वे सांडुने चारिन लाभा लाभा जया जय परी शीतोष्ण सुख दुःख शरीर करी युद्ध रूपा स्वधर्मा पार्था जो स्थिर बुद्धी नरन ऐके तिचा विचार तो विषयापासून निर्धारण आवरी इंद्रिये जे विषय वासना जीव मात्रीन तोची लक्षणे दिवस अवधारी परे ते स्थिता प्रज्ञाची रात्री दिवस परब्रह्मी म्हणून निरंकार होईन पुरते सकळ कामना सोडून तो परमशांती ते निर्वाण पावता होय शांती पावनी निर्गुण स्थितीन पूर्व प्रकारे वर्ते सर्वासी तो अंतकाळी परमगतीन पावे ब्रह्म साक्षात्कार ऐसा साख्य योगा निरोपिला दुसरा अध्याय पूर्ण झाला मागुती अर्जुन पुसू लागला श्रीकृष्णाशी कर्माहून अधिका बुद्धी निरूपितोशी कृपानिधी तरी टाकीचे कर्मोद्वंदी माझी मजा आधीच असे बुद्धीशे मोहन तरी तव वाक्य उपजला संदेह तरी कनिष्ठेचा सांगस निर्वाह मग म्हणितले गोविंदे की कर्मा योगिया कर्मनिष्ठान सांख्येचे ज्ञानेची पष्टान दोन्ही गती असती श्रेष्ठान ऐशिया परे चित्ता शुद्धार्थ कर्मयोगन तो झालिया सांख्य योगा ऐसा कर्मचितो ये मार्ग नैष्कर्म तिचा ज्ञानेंद्रियाचे आवरण करून आरंभी कर्म करणा असतानासक्त अंतकरण तो कर्म योगी तो आवश्यक कर्म करून तो सर्वेश्वरी समर्पुनी कर्म फळाशा टाकून करी निशंक युद्ध रजोगुणापासून काम क्रोधन याचे मन बुद्धी इंद्रिय धाम यावरून ज्ञान ललामन मोहिले देही करिता इंद्रियाचा जयन मग कामाचा होय क्षय तेने नवे वय बंध भयन परदर्शने हा कर्मयोग समग्रं तृतीयोध्यायी परिकर पार्था निरूपिला पवित्र देवराये मग म्हणे पूर्वी कथिली सूर्याने कर्मयोगाची चर्या ते निरूपिली मित्रवर्यान तुझ लागी म्या माझे जन्म कर्मे दिव्य वंतन लिलेने धर्म रक्षणार्थ ऐसे जाणे तो निभ्रांतन तो कर्मी न बांधवे ज्याई प्रीती भये क्रोधा जिंकिले पूर्ण मत्स्य स्वरूप ओळखले ते ज्ञानी निश्चय झाले मत्स्य रूपा मगा कर्म फळाशा नाईन म्हणून कर्म न लिंपे कै ऐशिया मज जाणे तो हिन ऐसाची होय साधू जनाते रक्षावयान पापिया ते नाशावया बरवया परिधर्म स्थापयान संभवे मी युगावे जे जे समये देखन पाविलान वस्त्राधिका तेनेची मानी संतोषन प्रोत्कर्ष क्षमावंता जो पुरुष द्वंद्वातीतन लाभा लाभी समचित्ता तो करता परिकर्मी निभ्रांतन बांधवेनाची द्रव्यज्ञाधिक यज्ञे बहुतन विधीने कथिले विदोक्ता जे सर्व कर्म जनितन जान पार्था यास्तवा द्रव्य यज्ञाहून ज्ञान यज्ञ श्रेष्ठ मानी कर्मयोगा ज्ञानयोग स्थानी पावतसे विश्रांती हे ज्ञान मायोगे ज्ञानीन गुरु शुश्रूषा देखोनी उपदेशिती शिष्याला गुणी परिसुलक्षणी शिष्य असे तै ज्ञान निष्ठे ते सत्यन मोन पाविजे संसारात
हे सांगतसे संकलितन ऐके अर्जुना पापी साबाये दिशेन पर्यंतरा गौहर ज्ञाने प्रकाशे तो उत्तरे अनायासन संसाराब्दी काष्टा लागे अग्नि जैसान भस्मा भूत करी परियसा ज्ञानाग्नी जाळी तैसान सर्व कर्माशी परिपार्था एक पूर्वीन तुझो संदेश उपजला जीवी तो ज्ञान खडगे दोन्ही आहावीन राहे उभा युद्धार्था ऐसा कर्म ब्रह्मार्पण योगन चतुर्थाध्यायी कथना निरूपिता झाला श्रीरंगन अर्जुनाशी संन्यास कर्मयोग दोन्ही श्रेयस्कर असती जाणी परे दोही माझी प्रथमाचरणी मुख्य कर्मयोगा जो निर्द्वेषी द्वंद्वातीत आणि विषय वासना रहित तोची सुटेगा निभ्रांत संसार बंद पासून कर्मयोगावने जानन संसार संन्यास योगाती गहना ते गती कर्मयोगापासून सुखे पावे जो कर्मयोगी असूने पायन शुद्ध मने जितेंद्रिय होय सर्वत्र मत्स्य रूपा ध्यायन तो कर्म करिता न लिंपे पाहता अनेकता आघ्रान करिता स्पर्शिता जात येता होसाता भक्षिताये परमी करतायश नामानी इंद्रिये वर्तते विषय गुणी ऐसा धरी जो अंतकरणी तो संन्यास योग युक्ता जे जे कर्माचारीन ते कृष्णार्पण करी कर्म फळ टाकितो न लिंपे नारीन पद्म पत्र वता कर्मे न लिंपे योगी जय सांतो वासना सांडी सर्वच्छा नेत्रा ध्रुवस्थानी सरिसा लावी योगा मार्गे प्राणार्चे ऊर्ध्वे गमनारोधुनंद अधोवायू अपानी जाना त्याचे अधोगमन वारुण प्राणायाम साध्य ज्या आसनादी ध्यान युक्तन योगाभ्यासे मोक्षेच्छावंत इच्छा भय क्रोध रहितन तो पुरुष मुक्तची सर्वदा हा प्रकृती संन्यास योग पायन पंचमी कथिला यादव राये धृतराष्ट्रा तोची संजय कथिले गा जन्मेजा ब्रह्मा ज्ञानेच्छावंताशीन कर्म पुण्य कारणा परेशी यावर आत्मज्ञानी याशीन शम कारणा बोलीजे म्हणून जो ऐशा प्रकारीन जीवाचे जीवित्व निवारी तो आपला आपण निर्धारीन बोलीचे बंधू आत्मज्ञानाचे गंथीन जयासी प्राप्त नसे कधी तो आपला आपण निर्बुद्धीन शत्रू जाना जया ढेंकुळाने सुवर्णन अंत्यजाने ब्राह्मणा समबुद्धी होय तो जानन मुमुक्षी योगिया तरे कर्मयोग्याचे पाहिन पाहिले ना चित्ता शुद्धी होय म्हणून तैचा उपाय ऐका ऐसा पवित्रा प्रदेशी सत्वस्थानन तेता कंबळादी आसन घालावे कुशास्तरनं तरी उंच निचन व्हावे श्वेतयावरे बैसोनिन व्यग्रा चित्ता करोनी समग्रीवा धरोनी दृष्टी सोना स्वसनाग्री लक्षणा लावणी दिशा प्रतीन एकाग्र पाहावे निश्चळ चित्ती अंतकरणा ज्ञान गतीन लावावे प्रसन्न करुणी ऐसा माझ्या ठाये पायन जो प्रत्येकाची होये तो निर्वाण गती लाहेन पावे मजा अधिका भोजनाधिकं तथावा अभोजनादि दिखा निद्रा जागरणाधिकं सांडावे योगी निस्पृह होणे स्वास्थ चित्तन
जैसा दीप असे निभ्रांत तैसा विघ्नाधिकी अचलितं तेव्हा होय तो योगी जो योगाभ्यास करितांजनी योग सिद्धी न होता मध्ये चिनासे तो मागुता जन्मयोगी याची कुडी के श्रेष्ठ कुळे उपजोनी योगाभ्यास मागुतेनी अधिका करोनी होय जीवा मुक्ता ऐशा योग्यामध्ये गणनीयंजासे श्रद्धातिशय तो माझा भक्त मतप्रिय अधिक योगी आत्मा संभ्रम योग जानन केला षष्टाध्यायी निरूपणा पुढे का ज्ञान विज्ञान अध्याय 7वा पार्था चतुर्प्रकारे मातेन संस्कृती भजता ती निवृत्ते पहिला अर्थ म्हणजे पिढेतीन पावला जो तो दुजा जानवयाची इच्छा करीन तिसरा अर्थार्थी अवधारी ज्ञानात इच्छा तो श्रेष्ठ भारी चौघा माझी एरातीची फळे स्वल्पन ज्ञानी केवळ मत्स्य रूपा मी योग माया युक्त लोपन नाही सर्व प्रत्यक्ष जरा मरण भये वितन जे मजा सर्व प्रकारे आश्रिता ते ब्रह्म अध्यात्म अतिभूतं कर्मादी सर्वविधा ऐसा ज्ञान कोणीन पुढे पार्थ विनवी देवा लागुनी की ब्रह्मादी प्रकार मांडून सांगिजे मजा मागा म्हणे पुरुषोत्तमन अक्षर तेची परब्रह्म स्वभावतेची अध्यात्म बोलीजे पार्था भूताची भावाची गतीन ते कर्म जाण सुभद्रापती उत्पत्ती प्रलय स्थिती कर्तृत्वा कर्माक्षर भावचे अधिभूतन पुरुष ते आदि दैवता अधि यज्ञ द्या आतन मीची जाणा प्राण काळे मनुष्या न चढेन भक्तियुक्त योग बळे प्राणावेशोनी ध्रुव मेळेन पावे परमा पुरुषाते अर्जुना प्राण उत्कर्मनिंते समय मजा जाणून प्राणी मनमय होनी पावती माते ब्रह्मालोक पर्यंत पुरुषा पावनी होती पतिता परे मज पावनी पूर्ण पुनरावृत्तन जन्म नाही काजे दिव्य सहस्रयुगे प्रमाणन तो ब्रह्मयाचा एक दिना ती तुकाची रात्री जाण एवो अहो रात्रा दिवसा अयोक्तादे समस्तन पदार्थ होता ती व्यक्त रात्री उत्पन्न तितके नासतन लय पावता अव्यक्ती अव्यक्ता शब्दे मूळ माया नित्य प्रकृती धनंजया ते माझी प्रवृत्ती जाणून होता सृष्टी सहारा उत्पत्ती विनाशाशितन जो भिन्न काही पदार्थ नासता न नासे निभ्रांतन होता होयची ना तय अक्षर ते परमगतीन त्या ते पावणे नाही पुनरावृत्ती ते ममस्थान उत्कट भक्ती पाविजते पार्था अग्निज्योती दिना शुक्ल पक्षन उत्तरायण काळी निवृत्त पुरुषा तो ब्रह्मा पावे विशेषण तद देवताद्वारे तो पुनर्परावर्तिनानैशी उत्तरायण समर्थना शनमासा धूमरात्री जाना कृष्ण पक्षा दक्षिण काळे मृतन जो ब्रह्मा न पवनी परावर्तत सा तदभिमानी देवता युक्त तेने हरे यास्ति दोने गतीन जगत्रये शाश्वत मती जानोनी मोहन पावतीन योगेश्वरा हे स्थान मर्यादा जाणेन तोची ज्ञाता सर्वता म्हणणे म्हणून योगयुक्ता होणे सर्व काळ पार्था तो
दिव्य पदाते पांडवान पावे संदेन धरावा हा महापुरुष योग आठवान संपूर्णाध्याय कल्पादे सर्वा भूते सृजितान आणि कल्पांती सहारिता परे उदासीन राहता अनासक्तत्वे ती कर्म सृष्टीद्यादिकेन मजा बांधितिना विशेषा मनो मनुष्य ऐसेची माते देखेन तो मुड जाना जे महात्मे ते निरंतरान जाणून अबुद्ध स्वरूप परा मज भजता ती नामोच्चारण नमस्कार करोनी भजने करोनी सद्भक्तन मजा आहे ती उपासिता ते न पवती यातायातन पावती मातेची पै ज्ञान यज्ञे कित्येक अनुपासिता ती माझे यजका वेदोक्ता सोमा पानादिकं कित्येक करिताती ज्ञान यज्ञे पावते मातेन कर्म योगे कर्म फळाते ते पुण्य सरलिया मागुत्यन लोटी जती मृत्युलोके ऐसे वेदत्रये कर्म धर्मं जे आचरती मनोधर्म ते गतागत काम काम पावताती सदा जो भजे जे देवतेन तो शेवटी पावे ते हे जरी भजता ती मातेन ते मातेची पावती पत्रा पुष्प फळा जीवन जो मज भक्तीने करी अर्पणा ते मी प्रीती करी अशनन भक्ती स्तवा ऐसे आहे मनोनन सो विषय भोग भोगुना जे जे आचरते तपदान ते मातेची समर्पी तेने मजलाची पावशेन संसारिक दोषना पवशी हे यथार्थ पर्येशीन धनुर्धरा गा जे मजा आश्रयुने असतीन पाप योनी शूद्रा वेश्य युवतीन ते परमगती पावतीन इच्छेशी तरे पवित्र ब्राह्मणन भक्त राजे ऋषी जाना मजा पावती येत कवनन नवलाओ असे हे राजयोग विद्या गुजन नवमाध्याये कथिली तुझा मी आदी स्वरूप बीजन करण व्यापक असे ऐसे नवमाध्याय पर्यंत झाले गीता पूर्वार्ध समाप्त पुढे उत्तरार्ध संकलित सांगेना कवी इति श्री कथा कल्पतरुण दशम स्तंभक मनोहरु गीता पूर्वार्ध कथन प्रकारून चतुर्थाध्याय कथेली पुंडलिकावरतो श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रेय जनार्दन स्वामी एकनाथ मुक्ताबाई की जय गोपाल कृष्ण भगवान की जय रामचंद्र महाराज की जय मारुति महाराज की जय गजानन महाराज की जय पार्वती पते हर हर